नमस्कार. जागृती चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नामस्मरणाचा संकल्प. हिंदीत नाम म्हणजे आपल्याला व्यक्तीचं नाव हे माहिती. पण मराठीत जेव्हा आपण नाम हा शब्द म्हणतो, त्यावेळी आपल्याला फक्त देवाचे नाव या अर्थानेच हा शब्द आठवतो. देवाचे नाम घ्यावे, नामजप करावा, असे जुनी जाणते लोक सांगतात, संत महापुरुष सांगतात. ते घेताना किंवा नामाचा जप करताना तो कशाप्रकारे करावा, कोणत्या समतेच्या आधारावर करावा, कोणत्या भावनेने करावा, म्हणजे नाम घेणं सफल होतं, हेही त्यांनी सांगितलं आहे. आपण जर या सगळ्या गोष्टी समजून नामजप केला, तर आपल्याला त्याचे सफल फळ नक्कीच मिळते. पण सर्वच जण अशा प्रकारे करतात नामजप असं नाही. काही जण रोजची सवय म्हणून करतात, वेळ जात नाही म्हणून करतात किंवा काही जण तर मी देवाचे नाव घेतो हे दाखवण्यासाठी पण करतात. काही जणांना अशी आशा असते, की अमुक इतक्या संख्येचा नामजप केला, की माझी तमुक एक इच्छा पूर्ण होईल किंवा मला त्याचे अपेक्षित फळ मिळेल. मग अशाच गोष्टींमुळे जप करण्याचे काम चालू होते. संकल्प केला जाते, सुरुवातही केली जाते. काही जण तर खरोखर नियमितपणे संकल्प पूर्ण करण्यासाठी उत्साहाने संकल्प घेऊन तो पूर्णत्वास पण नेतात. मग त्यांना त्यांचा संकल्प पूर्ण झाला तर तो पुढचा पण संकल्प करतात. त्यांना जर त्याचे अपेक्षित फळ मिळाले, की ते नामजप चालूच ठेवतात. पण कुणाला जर नामजप करूनही काही घडलं नाही, त्याच्या बाबतीत काही अ, चांगले फळ मिळालं नाही, तर निराशेपोटी करण्याचा ते थांबवतात. पण नामजप करताना किंवा नामजपाचा संकल्प घेताना नेमके आपल्या मनाला काय अपेक्षित आहे, हे आपण पाहायला हवे. नामजपाचा चमत्कार तेव्हाच पाहायला मिळतो, जेव्हा आपण कोणतेही कर्मफळाची अपेक्षा न करता आणि पूर्णपणे परमेश्वराला समर्पण भावनेने शरण जाऊन स्वतःच्या खऱ्या रूपाला जाणण्यासाठी नामजपाचा संकल्प घेतो आणि त्यावर ठाम राहून तो पूर्ण करतो. त्यावेळी मिळणारा आनंद खरोखरच अवर्णनीय असतो. नामजप करताना आपण सर्व साग्र संगीत तयारी करून बसतो आणि थोड्या वेळपर्यंत आपले मन एकाग्रतेने नामजप करते. पण जसा वेळ पुढे जाऊ लागतो, तसतसे विचार येऊ लागतात आणि त्या च्या मागे आपण पळू लागतो. विचारांशी खेळू लागतो. खरं तर विचार आल्यावर आपण त्या विचाराला तटस्थपणे पाहायला शिकले पाहिजे. पण आपण मात्र त्याच्या मागे धावतो. मग होतंय काय? तर शरीर मात्र डोळे मिटून बसलेले आहेत. हाताने मायेचे मणी पुढे मागे जात आहेत आणि आपण मात्र कल्पनेच्या डोहात डुंबतो आहोत. मग आता अशा नामजपाचा किती चांगला परिणाम आपल्याला मिळेल बरे? म्हणून जो काही संकल्प करायचा, तो योग समजेच्या स्तरावर जाऊन मनाला झेपेल तेवढा वेळ एकाग्रतेने जमेल तेवढ्याच वेळाचा संकल्प करून पुढे जावे आणि त्यातमध्ये सातत्य ठेवावे. जसजसं आपण हा वेळ हळू वाढवत जाऊ, तसतसं आपल्याला योग्य प्रकारे नामजप करताना मन एकाग्र होत आहे हे समजेल. निरपेक्ष भावनेने जर नामजप केला, तर तो थोडा वेळ का असेना, पण अपेक्षित परिणामांपेक्षा जास्तच आनंद आणि संतुष्टी मिळवून देतो. पण यात सर्वात महत्त्वाचे काय असते? तर मन, ज्याला आपल्याला योग्य समज आणि योग्य दिशा देऊन कामाला लावायचे असते. त्यामुळे अध्यात्मातील सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामजप, जो सहजपणे मनाला चंचलतेपासून रोखू शकतो. म्हणूनच नामजप करताना, त्याचा संकल्प घेताना शरीर व मनाला सवय लावण्यासाठी सुरुवातीला झेपेल तेवढेच करावे. पण फक्त ज्यासाठी संकल्प घेतला, त्या संकल्पावरच लक्ष केंद्रित करून नामजप करावा व हे पूर्ण होणारच यावर दृढ विश्वास ठेवून नामजप करावा. भगवंताच्या प्रेमासाठी, स्वतःचे खरे रूप ओळखण्यासाठी जर नामजपाचा वापर केला, तर ते एक उत्कृष्ट कार्य असेल, ज्यामुळे भक्ती जागृत होईल व जीवनाचा आनंद द्विगुणित होईल. तेव्हा नाम घेताना परमेश्वरच आठवावा, जो या मायेच्या भवसागरातून आपल्याला तारून नेईल. त्यामुळे नामजप करण्याचा संकल्प करा, नामजपाला सुरुवात करा, नामजपाचा आनंद घ्या आणि भवसागरातून तरुण जा. तेव्हा नामजपाला नक्की सुरुवात करा. धन्यवाद.